एका मुलाचा बाप असलेल्या अतिशय श्रीमंत घरात मधुराचे लग्न झाले होते. मधुरा बरोबर तिच्या कुटुंबातील लोक अतिशय वाईट वागत होते. एके दिवशी कुटुंबातील सर्व लोक एकत्र बसलेले असतात. माधुरीच्या सावत्र मुलांनी तिला असे काही म्हटले की सर्वजण आश्चर्यचकित झाले. त्यामुळे मधुराला खुश व्हावे की दुःखी व्हावे हे समजत नव्हते. ती स्तब्ध बसून होती. तर का असे वाटत होते मधुराला हे जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. काही वर्षापूर्वी मधुराच्या आई जयश्रीने तिला एक खुशखबरी ऐकवली होती की तिला सरलाबाईंनी तिचा मोठा मुलगा विपुलसाठी पसंत केलेले आहे. सरलाबाई एका मोठ्या हवेलीमध्ये आपली 2 मुले विपुल व सर्वे सोबत राहत होती. सरलाबाई बनारसच्या एका समृद्ध कुटुंबातील मुखिया होती. काही दिवसापूर्वी सरलाबाईंनी आपली मैत्रीण सविताबाईची मुलगी राधाबरोबर मधुराला पाहिले होते. थोडीशी सावळी, साधारण रंग, रूपाची व मितभाषा, धीरगंभीर असलेल्या मधुराला सरलाबाईने चांगलेच पारखले होते आणि मधुराबद्दल राधाशी पण चांगली विचारपूस करून ती त्यांच्या घरी आली होती. मधुराला वडील नव्हते आणि कुणी बहीण भावसुद्धा नव्हते. एवढ्या मोठ्या हवेलीची मालकीण सरलाबाई साधारण शिक्षिका असलेल्या जयश्रीसमोर हात जोडून म्हणत होती, जयश्रीताई, आम्हाला काही नको आहे. फक्त तुम्ही हो म्हणा. पाहिजे तर तुम्ही आमच्या विपुलबद्दल सर्व माहिती काढा. तुम्ही आमच्या विपुलसाठी मधुरा दिली तर ती या शहरामध्ये तुमच्या डोळ्यासमोर राहील. तेव्हा जयश्री म्हणाली होती की मला थोडा वेळ द्या, मी मधुराला विचारून सांगते. 4 महिन्यापूर्वी विपुलची पहिली पत्नी सुरभीचा कार ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला होता. विपुल आणि त्याचा 1 वर्षाचा मुलगा रोहन कसेबसे त्यातून वाचले होते. सरलाबाईंना जयश्रीच्या आर्थिक स्थितीचा अंदाज होता. त्यामुळे ही गरीब घराण्यातील मुलगी आपल्या वैभवापुढे, श्रीमंतीपुढे दबून राहील असे त्यांना वाटत होते. मधुरा साधी वाटत होती. ही मुलगी आपल्या रोहनचा निमूटपणे व्यवस्थित सांभाळ करेल असे सरलाबाईंना मनापासून वाटत होते. मधुराने नुकतेच MA केले होते. या लग्नाबद्दल काय बोलावे हे मधुराला समजत नव्हते. लग्न होताच एका मुलाची आई होण्याचे तिला काही वाटत नव्हते. कारण यापूर्वी जी काही लग्नासाठी स्थळे तिला आली होती त्या स्थळामध्ये मुलाकडच्यांनी लपून छपून भरपूर हुंडा मागण्याचे तिला आवडत नव्हते. तिला आपल्या साधारण रंग रूपाचा पण अंदाजा होता. आतापर्यंत तिचे लग्न कुठे जमू शकले नव्हते आणि त्यात तिला आपल्या आईची तिच्याबद्दलची काळजी पाहून तिने लग्नासाठी होकार दिला होता. तिची स्वतःची अशी काही पसंती नव्हती. जयश्रीलाही या लग्नामध्ये काही अडचण वाटत नव्हती. कारण विपुलचे शिक्षण, धनसंपत्ती याच्यात काही कमी नव्हती. मधुरा राणीसारखे राज्य करेल तिथे असे तिच्या आईला वाटले होते. फक्त छोटा बाळ रोहनची बाब राहिली होती. परंतु जयश्रीला माहीत होते की मधुराला पहिल्यापासूनच लहान मुलांबद्दल प्रेम आहे. त्यामुळे तिला रोहनबद्दल लगेचच प्रेम वाटून जाईल याची त्यांना खात्री होती. अशा प्रकारे होय नाही करत त्यांचे लग्न ठरून गेले. सरलाबाई, विपुल, सर्वेश आणि त्यांची सुंदर पत्नी सरिता आणि सर्वपेक्षा छोट्या बहिणी अनु आणि तनू सर्वजण मधुराच्या घरी आले. मधुराला हिऱ्याची अंगठी घालून गेले होते. जयश्री सरलाबाईंच्या श्रीमंतीपुढे नतमस्तक होत होती. सर्व लोक गेल्यानंतर मधुरा आईला म्हणाली, आई, माझ्यासारख्या साधारण रूपाच्या मुलीला कसे काय पसंत केले यांनी? ते सर्व लोक तर किती गोरे आहेत, किती सुंदर आहेत. आणि रोहनला ते नोकराजवळ सोडून का आले होते? तेव्हा आई म्हणाली, ते मला काही माहीत नाही, परंतु तू काळजी करू नको. ईश्वराच्या मर्जीनेच होत आहे सगळं. पण आई, मी त्या लोकांसमोर काहीच नाहीये. का इतकं कमी लेखते स्वतःला मधुरा? चांगली शिकलेली आहेस, गुणवान आहेस. तू आता काही विचार करू नकोस. आता तू फक्त आनंदाने लग्नाची तयारी कर बाळा. जयश्रीने लग्नामध्ये तिच्याकडून जेवढे होईल तेवढे आपल्या मुलीसाठी केले. सरलाबाई फक्त खास लोकांना घेऊन आली व साधारण पद्धतीने विवाह संपन्न झाला. मधुराने मोठ्या सुनेच्या रूपाने सासरी प्रवेश केला. छोट्याशा रोहनला पाहताच मधुराच्या मनात त्या छोट्या जीवाबद्दल ममता निर्माण झाली. पहिल्याच रात्री मधुराला विपुलने सांगितले की हे लग्न आईच्या मर्जीने झाले आहे. आमच्या व तुमच्या स्टँडर्डमध्ये जो फरक आहे तो तुला समजायला वेळ लागेल.
मी स्वतःच खूप आश्चर्यचकित झालो होतो जेव्हा आईने तुला पसंत केले होते. आई प्रत्येक गोष्ट स्टँडर्ड पाहते, परंतु माहीत नाही तुला तिने कसं. जाऊ दे, सोड. हळूहळू तू आमच्या सोसायटीतील सर्व कायदे कानून शिकून घेशील. धक्काच बसला मधुराला. हे काय होऊन बसलं? मनातल्या मनात तिला रडू येऊ लागलं. एका आठवड्यातच तिच्या लक्षात येऊन गेलं की घरात सगळेजण तिला परक्यासारखं अंतर ठेवून वागतात. हा श्रीमंत आणि गरिबाचा फरक आहे काय, असा तिने विचार केला. ती बिचारी सगळ्यांशी मिळून मिसळून वागण्याचा प्रयत्न करत असे, परंतु त्यांच्या स्तरामध्ये जी असमानता होती ती स्पष्ट जाणवत होती. मधुराने सतत नोकराकडे सांभाळण्यासाठी असलेल्या रोहनला आपल्या छातीशी लावले तेव्हा तिला वेगळा सुकून मिळाला. अनु आणि तनू अजूनही BCom शिकत होत्या. मधुराला त्या घरात ॲडजस्ट करायला खूप कष्ट पडत होते. पहिल्या दिवाळीला सरलाबाईने विपुलला सांगितले की उद्या मधुरासाठी पण शॉपिंग करायला तिला घेऊन जा. अनुने विचारले, वहिनी तुम्ही काय शॉपिंग करणार स्वतःसाठी? तेव्हा मधुराने अगदी सहजतेने सांगितले, तुमचे भैया जे पसंत करतील तेच मी घेईल. मधुराने असे म्हणताच आगाऊ तनू म्हणाली की आमचे भैया आतापर्यंत गोऱ्या वहिनीसाठी खरेदी करत होते, ते त्यांच्यावर उठून दिसत होतं. तुमच्यासाठी खरेदी करण्यासाठी तर त्यांना खूप विचार करावा लागेल. अपमानाने जळून गेलं होतं मधुराचं हृदय. मन भरून आले. परंतु सर्वात जास्त दुःख तर तेव्हा झालं की तिथे बसलेले सर्वजण तिच्या व्यंगावर हसत होते. मनात आले, का आणले आहे मला या घरात? का हात जोडून विवाहाचा प्रस्ताव मांडला होता? आणायची होती कोणी गोरीपान सुंदर मुलगी, परंतु तिच्या संस्काराने तिला असे बोलण्यापासून थांबवले. आता मधुरा तिचा जास्तीत जास्त वेळ रोहनची देखभाल करण्यात घालवत होती. एक दिवस मधुरा आपल्या खोलीत उदासपणे बसली होती. ते बघून विपुल म्हणाला, असे दुःखी मनाने का बसले आहेस? राणीसारखं जीवन आहे तुझं, लाईफ एन्जॉय कर. मधुराच्या मनात विचार आला, राणी खरोखरच सुखी असते का? भारी साडी, राहायला राजमहाल, हाताखाली नोकर चाकर, याशिवाय भले स्त्रीला काय सुख हवे असते? परंतु माहीत नाही का, पण लहानपणापासून राणीचे सुख ऐकून तिच्या मनात शंका निर्माण होत होती. राणीला कधी तिच्या मनाची खुशीबद्दल कोणी विचारले होते का? विपुलने तिला टोकले, काय विचार करत आहेस? मधुरा म्हणाली, मी माझ्या आईला भेटून येऊ का? तेव्हा विपुल म्हणाला, आईला भेटायला जायचे ठीक आहे, पण तुझे मन लागतं काय तिथं? यावर मधुरा म्हणाली, का नाही लागणार? विपुल म्हणतो, अगं इथं एवढा आराम आहे तुला, आतापर्यंत या वैभवाची सवय पडली असेल तुला. विपुलच्या अशा बोलण्यावर मधुराने काहीच उत्तर दिले नाही, फक्त विचारले, मी रोहनला माझ्याबरोबर घेऊन जाऊ का? तेवढ्या सरलाबाई तिथे आल्या व म्हणाल्या, नको नको घेऊन जाऊ त्या छोट्याशा घरात रोहनला, त्याला त्रास होईल. मधुरा म्हणाली, आई मी थोड्या वेळासाठीच तर जाणार आहे, लगेच येणार आहे मी. पण सासूबाईंनी सांगितले, नाही त्याला राहू दे इथेच, तो ड्रायव्हर आणि गाडी घेऊन जा. मधुराच्या मनाला खूप दुःख झाले. मधुरा बिचारी सतत हाच विचार करत असे की मला या घरात सून म्हणून का आणले आहे? मी गरीब असल्यामुळे या घरात दबून राहावे म्हणून, त्यांच्या मुलासाठी एक गरजेचे साधन म्हणून आणि रोहनची चुपचाप देखभाल करावी म्हणून आणले आहे का मला या घरात? रोहनबद्दल तर तिला जिव्हाळा निर्माण झाला होता. तो पण तिच्या आसपासच खेळत असे. आता तर तो तिच्याबरोबरच झोपू पण लागला होता. परंतु त्या दिवशी ती एकटीच आईला भेटायला जाऊन आली. कधी विपुल तिच्याबरोबर गेलास तर उभ्याच भेटत असे. व्यस्त आहे असं सांगून तेथून लगेच निघत असते. त्यामुळे आता आईला भेटायला जाताना विपुलबरोबर यावा असे मधुराला अजिबात वाटत नसे. कधी गेलास तर जावयाच्या सेवेसाठी जयश्रीताई धावपळ करायच्या, तेव्हा मधुराला खूप कसेतरी वाटे. हळूहळू आता ती एकटीच आईकडे जाऊ लागली होती. त्या दिवशी मात्र मधुराला खूप जोरात धक्का बसला, कारण जेव्हा विपुल म्हणाला की मला एकच मूल हवे आहे, दुसऱ्या मुलाची इच्छा नाही. रोहन एकटाच आपला मुलगा असेल आणि आईला पण हेच वाटत आहे. पण का? मधुराने विचारले. आईला वाटते की आपल्याला दुसरे मूल झाले तर रोहनला सावत्र असल्यासारखी वागणूक मिळेल.
त्याला सावत्र असण्याची जाणीव नाही झाली पाहिजे. असं कसं वाटेल त्याला? मी तर त्याला माझा मुलगा समजते. पण मधुरा, आई म्हणते हे सगळं बोलण्याच्या गोष्टी असतात. फरक तर पडतच असतो. परंतु विपुल, मला आई व्हायचंय. तिचे बोलणे मध्येच काटत विपुल म्हणाला, आहे ना रोहन, त्याचीच आई बनून राहा. रोहनची आई बनून राहण्यात काय प्रॉब्लेम आहे तुला? त्या दिवसापासून मात्र मधुराचे हृदय दगडासारखे बनले. तिने हे दुःख पण गपचूप सहन केले. मधुराने विपुलची पहिली बायको सुरभीचा फोटो कपाटातून काढला आणि त्याकडे पाहू लागली. खरंच खूपच सुंदर होती सुरभी. मधुराला वाटून गेले, कुठे सुरभी आणि कुठे ती. 3 वर्ष सोबत राहिले होते सुरभी आणि विपुल. मधुराला या गोष्टीचे पण खूप वाईट वाटत होते की विपुल कधी सुरभीबद्दल तिच्याशी बोलत नसे. मधुराने स्वतःहून विचारायचा प्रयत्न केला तर तो म्हणत असे, आता सोडून द्या त्या जुन्या गोष्टी. जे झालं ते झालं. जी व्यक्तीच नाही तर तिच्याबद्दल बोलून काय उपयोग? मधुराला विचित्रच वाटत होते. इतकं प्रॅक्टिकल असून काय उपयोग आहे? इतकं कोरडं उत्तर? सुरभीबद्दल प्रेम किंवा तिच्या आठवणी जरासुद्धा जाणवत नव्हत्या विपुलच्या बोलण्यात. मधुराला खूप दुःख वाटत असे. असल्या श्रीमंत घरात लग्न होऊन येण्यापेक्षा एखाद्या साधारण रंगरूपाच्या माणसाबरोबर गरीब घरात तिचे लग्न झाले असते तर किती खुश राहिली असती ती. इथे पावला पावलावर भौतिक सुविधा होत्या, परंतु तिचा मान सन्मान या हाय सोसायटीतील लोकांच्या व्यंग बाणांनी जळून स्वाहा झाल्या होत्या. आता तिला स्वतः आई न बनण्याचे पण दुःख वाटत नव्हते. आपल्या आईच्या चेहऱ्यावर मात्र आपल्या दुःखाची छाया पडू न देण्याचा संकल्प करून तिच्यात खूप हिंमत आली होती. तिच्या आईने वारंवार विचारल्यावर तिने सांगितले होते की काय हे भानगड नाही आई, रोहनचं माझा मुलगा आहे. हळूहळू काळ पुढे चालला होता. आता रोहनचा मधुराला खूप लळा लागला होता. रोहनच तिची मातृत्वाची तहान भागवत होता. रोहन आता 5 वर्षाचा झाला होता. घरात नोकर चाकर असून सुद्धा मधुरा स्वतः त्याची देखभाल करत होती. रोहनसाठी जेवण बनवणे तिला खूप आवडत असे. एके दिवशी ती रोहनसाठी खाऊ बनवत होती तेव्हा तिची सासू म्हणाली, काय सारखं किचनमध्येच घुसलेली असतेस? तुम्हा मिडल क्लास लोकांची हीच समस्या आहे. तुम्ही लोक आपली मानसिकता आणि संस्कृती सोडतच नाही. तू एका मोठ्या बिझनेसमॅनची पत्नी आहेस. तो त्या हिशोबानेच या घरात राहिले पाहिजे. नोकर काय विचार करत असतील तुझ्याबद्दल? हे ऐकल्यावर मधुराच्या सगळ्या उत्साहावर पाणी पडले. तिचे मन भरून आले. सरलाबाई पुढे म्हणाल्या की एकतर तुझा रंग इतका काळपट आहे, त्यात असे सतत गॅसच्या पुढे उभ्या राहून अजूनच तुझा चेहरा खराब होऊन जाईल. आणि असं पण राहू नकोस की लोक तुला या घरात रोहनची नोकरानी समजतील. आलं का लक्षात? मधुरा आपले अश्रू लपवत तेथून निघून रूममध्ये येऊन रडू लागली. रोहन येण्याच्या अगोदर तिने हातपाय तोंड स्वच्छ धुतले. रोहनला ती स्वतःच्या हाताने जेवण भरवत असे. पती विपुल सुद्धा तिला खूप काही सारखं सुनावत असे. तरी रोहन मात्र तिच्या जवळच झोपण्याचा हट्ट करत असे. मधुराच्या आईने मधुराला पैशापेक्षा माणसांच्या, त्यांच्या नात्याची कदर करणे शिकवले होते. लहानपणी तिच्या मनात रुजवलेले हे संस्काराचे माणुसकीचे रोपटे आता फांदीच्या रूपाने तिच्यात बहरले होते. त्यामुळे या हाय स्टँडर्ड सोसायटीतील लोकांपुढे ती कसं काय एका झटक्यात त्या फांद्या तोडू शकेल? ती स्वतः रोहनला अभ्यास शिकवत असे. सगळ्यांनी सांगून सुद्धा तिने कोणीही ट्युशन घेणारे शिक्षक त्याच्यासाठी ठेवले नव्हते. ते आपल्याकडून रोहनला चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करत असे. त्याच्या शाळेत पेरेंट्स मीटिंग असे तेव्हा अनु आणि तनूच मीटिंगला जात असत. अनु तिला म्हणत असे, वहिनी राहू दे, आम्हीच मीटिंगला जातो. आम्ही त्या स्टँडर्डच्या आहोत. तो असंही या घरातील वाटतच नाही. लोक उगीच चुकीचे काहीतरी समजतील. मधुराने यावर कधीच उलट उत्तर दिले नव्हते. तिचे धैर्य आणि सहनशीलता कमालीची होती. असेच काही वर्ष गेले आणि विपुलचा भाऊ सर्वशलाही 2 मुली झाल्या होत्या, केतकी आणि पूर्वा. अनु आणि तनूचे पण चांगल्या श्रीमंत घरात लग्न झाले होते. रोहनचे व्यक्तिमत्व घडवण्यात मधुराने दिवस रात्र एक केला होता. रोहनला माहीत झाले होते की
मधुरा त्याची सख्खी आई नाही, परंतु दोघांच्या मध्ये सख्खा सावत्र असा भेदभाव कधीच आला नव्हता. काळ पुढे पुढे चालला होता. यशस्वीपणाच्या शिड्या पार करत करत रोहन आता MBA झाला होता. MBA झाल्यानंतर तो आता बिझनेसमध्ये लक्ष घालण्यासाठी तयार झाला होता. त्याच्या विवाहासाठी मुलींची लाईन लागली होती. एके दिवशी अनु आणि तनू आपल्या सहपरिवारासह घरी आल्या होत्या. त्या दोघींना पण एक मुलगा होता. सरलाबाई, विपुल, सर्व कुटुंब एकत्र जमा झाले होते. सरलाबाई आता थोड्याशा थकल्यामुळे अस्वस्थ वाटत होती. जेवण झाल्यानंतर अनुने विचारले, सांग रोहन, आता कशी मुलगी पाहिजे आहे तुला बायको म्हणून? काही फोटो आणले आहेत, एकापेक्षा एक सुंदर आणि गोऱ्या मुली आहेत. असे म्हणत असताना अनुने एक नजर मधुरावर टाकली. मधुरा बिचारी चुपचाप एका सोफ्यावर बसली होती. अनु म्हणाली, मुलगी सुंदर पाहिजे बघ. मुलगी खूप शिकलेली जरी असली आणि दिसायला साधारण रूपाची असली तर खूप शिकलेली असून सुद्धा आपल्या घरात फिट बसणार नाही बघ. आपल्या घरातील नोकराणी सुद्धा खूप छान आहेत. मधुराचे ह्या बोलण्याकडे लक्ष नव्हते. रोहनच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होते. ओठावर एक निश्चल आणि सरळ असे हास्य होते. तो आपल्या जागेवर उठून उभा राहिला. सगळ्यांच्या नजरा रोहनवर होत्या. केतकी आणि पूर्वा सुद्धा म्हणाल्या, भैया लवकर फायनल कर मुलगी. रोहन आरामशीरपणे जाऊन मधुराच्या जवळ सोफ्यावर बसला. आपले हात मधुराच्या गळ्यात टाकले आणि म्हणाला, मला मुलगी तर माझ्या आईसारखी पाहिजे आहे. त्याचं रंग, रूप, स्वभाव अगदी माझ्या आईसारखी. हे ऐकताच एकदम सन्नाटा निर्माण झाला घरात. आपल्या रूपाचा गर्व असलेल्या त्या घरातील स्त्रिया मधुराकडे अशा नजरेने पाहू लागल्या की काही कुठला चमत्कारच झाला आहे. आणि मधुराला तर तिच्या मुलाने इतक्या उच्च पातळीवर नेऊन ठेवले होते की सगळं आयुष्य अपमानाने घालवूनही एका क्षणात तिचं आयुष्य मानसन्मानाने आणि आनंदाने भरून गेलं होतं. तिचा सावळा चेहरा एकदम चमकून उजळून गेला. डोळ्यातून आनंदाश्रू येऊ लागले आणि त्या अश्रूंबरोबर जीवनभर झालेला अपमान, तिची झालेली उपेक्षा सर्व काही वाहून गेले होते. रोहनने तिचे अश्रू पुसत आपले डोके तिच्या कुशीत ठेवले. तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांना जणू काही सापच डसला होता. तर मित्रांनो, कशी वाटली कहाणी कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.